नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी या चॅनलवरती वर्ग 8वी 7वी आणि 9वी या तीनही वर्गांसाठी प्रश्नपत्रिकांचे प्लेलिस्ट चालू आहेत. हळूहळू खूप काही प्रश्नपत्रिका याच्यावरती पोस्ट करण्यात आलेल्या आहे. तर 9वी साठी इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जी की थोडीशी उशिराने आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी हा विषय जो आहे तो तुम्हाला पूर्ण 80 मार्काचा आहे. ओके, जो की रिटर्नमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. तर व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे नेमकं तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करताना कमीत कमी अडचणी येतील आणि कुठे ह्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील त्या सगळ्याबद्दल मी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. तर चला उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्हाला अशाच प्रकारच्या एज्युकेशनल अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओज शेअर सुद्धा करा आणि त्याचबरोबर लाईकही करा. तर आता वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या डिस्कशनला. तर मी असं सांगू इच्छितो की 9वीत असताना विद्यार्थ्यांना अभ्यास कुठून सुरू करावा, त्यानंतर इंग्रजीमध्ये वॅटेज काय आहे, कसं आहे, हे आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ थेट शेवटपर्यंत बघा, असंच मी म्हणेल सगळ्यांना. तर बघा, सर्वात आधी आपण बघतोय की हा जो सेक्शन आहे लँग्वेज स्टडी, तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन असल्यामुळे खूप सारे विद्यार्थी ह्या पॉईंटकडे दुर्लक्ष करत असतात आणि त्यांचे मार्क ते गमावून बसतात. तर ॲक्च्युली होत आहे काय की लँग्वेज स्टडी जे आहे तुमचं, ते इथे टोटल जवळजवळ 10 मार्काचं असणार आहे. ओके, तर आपण बघूया आता नेमकं लँग्वेज स्टडी. तर ह्या लँग्वेज स्टडीमध्ये बघा, डू एज डायरेक्टेड नावाचा पहिला प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो, ज्यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स, ओके, असा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर त्यातलाच दुसरा बीट जो आहे, पुट द वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ह्या प्रश्नाला व्यवस्थित करायचं विद्यार्थी मित्रांनो. पंक्च्युएशनचे रूल्स नीट बघायचे आहेत. 2 मार्क इथे तुम्हाला मिळणार आहेत. हे साधे साधे 2-2 मार्काचे जे प्रश्न आहेत ते खूपच सोपे असतात, पण आपण दुर्लक्ष करतो आणि मग आपली वेळेवर तयारी कमी पडते. म्हणून मी म्हणेल की अशा छोट्या प्रश्नांची पण तेवढीच तयारी करा. प्रश्न चौथा जो आहे इथे, तो प्रश्न चौथा जो आहे तो आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच. ओके, तर त्यामध्ये ॲडव्हेंचर या शब्दापासून वेगवेगळे कमीत कमी 3 अक्षरी शब्द तुम्हाला 4 तरी बनवायचे, म्हणजे 2 मार्क मिळतील. तर त्यामध्ये 5वा प्रश्न असा आहे, राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल, म्हणजे लाईफशी रिलेटेड एक्झाम्पल दिलेला इथं हॅपी. तर असे आणखी एक्झाम्पल जे तुम्हाला माहिती असतील ते तुम्हाला तिथं काय करायचे, तर लिहून दाखवायचे चौकटीमध्ये 2 गुणांचा. आणि शेवटचा प्रश्न आहे 6वा, 1A मधला, कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. बघा, हे रोड जे आहे त्याच्याशी संबंधित शेवटचा जो अक्षर असतो डी, त्या डी ने सुरू होणारा नवीन नाव तुम्हाला तिथे लिहायचं असतं, जसं की डॉग, DOG, गोट, GOT, टी पासून सुरू होणारा टायगर. असे कोणतेही नाऊन तुम्ही घेऊ शकता. मी ॲनिमलचे घेत होतो, तुम्ही कोणतेही नाऊन घेऊ शकता, असं काही हरकत नाही आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B सुरू होतोय, डू एज डायरेक्टेड. मी म्हणालो होतो की हा जो प्रश्न आहे टोटल इथपर्यंत बघा, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10, इथे 10 मार्क पूर्ण झालेले आहेत. कम्प्लीट द वर्ड चेन मध्ये 10 मार्क आपले पूर्ण झालेले आहेत. तर डू एज डायरेक्टेड पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर बी, अटेम्प्ट एनी वन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युझिंग द फ्रेज. ओके, ह्या फ्रेजचा वापर, टू बी नोन ॲज, या फ्रेजचा वापर करायचा तुम्हाला. त्यानंतर ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्सेस टू एक्सप्लेन इट मिनिंगफुली. क्लॉज म्हणजे एक वाक्य तुम्हाला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. या ठिकाणी एक वाक्य तुम्हाला ॲड करायचं आहे आणि मिनिंगफुल तो झाला पाहिजे, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. त्यानंतर अटेम्प्ट एनी वन. तर ह्यामध्ये जे आहे ते ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स टू मेक द मिनिंगफुल वर्ड्स, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा इथे आहेत. त्यानंतर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग वन ऑफ द फॉलोइंग वर्ड, एका शब्दाचा वापर करून मिनिंगफुल सेंटेन्स इथे बनवायचा आहे, दोघांपैकी एकाचा. तर अशा प्रकारे हे काही एवढं काही अवघड प्रकार नाहीये, सोपा आहे हा प्रकार. तर मी म्हणेल की अजिबात याच्याकडे दुर्लक्ष करू नका. 1 2 3, म्हणजे ही जी डू एज डायरेक्टेड ऍक्टिव्हिटी एकमेकांच्या ऑर मध्ये, ती 2 मार्कांसाठी, 3 मार्कांसाठी नाही. तर ओव्हरऑल 8 आणि 2 10 मार्कांचा जो सेक्शन आहे तुमचा, तो लँग्वेज स्टडीचा सेक्शन आहे. मी वेळ वाया घालवत नाहीये, कोणाचाच वेळ वाया घालवत नाहीये. व्यवस्थित ह्या गोष्टींकडे बघा. आणि ह्या गोष्टी कुठे मिळतील तुम्हाला, तर डायजेस्टमध्ये मिळतील,
शॉर्ट डायजेस्टमध्ये प्रत्येक लेसनच्या एंडला तुम्हाला दिलेल्या असतील या गोष्टी. म्हणजे मल्टिपल थिंग्स आहेत. तुम्ही व्यवस्थित वाचाल तर तुम्हाला कळेल नेमकं काय आहे. बघा, सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजचा आता सुरू होतोय. तो आहे टोटल 20 मार्कांचा. ओके. तर या 20 मार्काच्या सेक्शनमध्ये आपल्याला 2 सीन पॅसेजेस असणार आहे. त्यातला प्रत्येक पॅसेज हा जो आहे तो 10 मार्काचा असणार आहे. म्हणजे आपण गैरसमज पाळतो की चला पॅसेज येणार आहे, पॅसेजमधून पाहून आपण लिहू शकतो. तर असं नसतं विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण प्रश्न जे 10 मार्काचे 10चे 10 पॅसेजमधून नसणार आहेत किंवा असं म्हणता येईल की पॅसेज पूर्णपणे आकलन झाल्याशिवाय ते 10 मार्क आपल्याला मिळणार नाहीये. तर इथे येतो आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 A1. आता A1 हा जो आहे सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज आहे. याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स, मॅच द कॉलम्स, कंप्लीट द सेंटेन्सेस, कंप्लीट द वेब डायग्राम असं काहीतरी प्रश्न येतील. 2 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला A1 चा असणार आहे. हाच पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो 10वीत तुम्हाला फॉलो करायचा आहे. म्हणून व्यवस्थित अभ्यास करा. म्हणजे तयारी जी आहे ती पुढच्या वर्षी अशीच प्रकारे तुम्हाला कामात येईल. पुन्हा A2 हा पण थोडासा सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी टाईपच याच्यामध्ये विचारलेला आहे, पण तो कॉम्प्लेक्स असतो. पण इथे सिंपल म्हणून विचारलेला आहे. काय हरकत नाही. मॅच द पेअर्सचा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी करायचा आहे. 10 मार्काचा पॅसेज असताना 2-2 मार्काला तुम्हाला प्रत्येक प्रश्न असणार आहे ह्यातला. बघा, हा A3 जो आहे तो पण 2 मार्काचा आहे 2 मार्क्ससाठी. तर इथे आहे राईट अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स तुम्हाला याच्यामध्ये 2 मार्कासाठी लिहायचे. तर मुलांनो, हा प्रश्न जो आहे ना आपला, हा खूप महत्वाचा आहे 2 मार्कासाठीचा, ज्याला आपण म्हणतो डू एज डायरेक्टेड, जो की A4 आहे. आणि हा प्रश्न डू एज डायरेक्टेड वाला जो प्रश्न आहे आपला, तो विद्यार्थी मित्रांनो इथे मला म्हणायचं आहे की हा प्रश्न डू एज डायरेक्टेड वाला जो आहे तो ग्रामरवरती बेस्ड असणार आहे A4. ओके. A3 हा वोकॅबलरीवरती बेस्ड असणार आहे आणि A4 हा ग्रामरवरती बेस्ड असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ऍड अ क्वेश्चन टॅग आलेला आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द टेन्स आलेलं आहे. मराठी मीडियमसाठी एवढे कॉम्प्लिकेटेड प्रश्न येत नाही. हे सोपे सोपे प्रश्न आहेत. नीट अभ्यास केला तर आरामशीर सोडवू शकता, 2 मार्क मिळवू शकता. त्यानंतर राईट व्हॉट यू कॅन डू टू कंट्रोल युअर अँगर. तुमचा राग कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, म्हणजे मनाने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे पहिला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2A, तो संपलेला आहे एका पॅसेजचा. आणि सेम कन्सेप्ट इथं बघा, B1, त्याच्यानंतर B2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल वाला क्वेश्चन, व्हॉट डिड मिरांडा बॅक टू हर फादर, B3. त्यानंतर B4 डू एज डायरेक्टेड लाईक ग्रामरचा जो प्रश्न होता तसा. त्यानंतर शेवटचा आहे पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न. म्हणजे दोघांचा पॅटर्न जो आहे पॅसेजेसचा तो सेम असणार आहे. आता नंतरचा थर्ड सेक्शन चालू होतोय, तो आहे पोएट्रीचा सेक्शन. ओके. तर पोएट्रीच्या सेक्शनमध्ये बघा, तुम्हाला पहिली पोएम जी आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज, तो 5 मार्कासाठीचा प्रश्न आहे. तर इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील 5 मार्काच्या. तर ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहे 5 मार्कासाठी दिलेल्या, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर वाय डज एव्हरीथिंग अपियर सिल्वर इन द पोएम. त्यानंतर राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. असे 3 प्रश्न तुम्हाला इथं विचारले गेले. तर अशा प्रकारचा प्रश्न जो आहे A3चा जो पर्सनल रिस्पॉन्ससाठी असणार आहे तो तुम्हाला इथं विचारण्यात आलेला आहे. तर आता पुढे जाऊया दुसऱ्या पोयमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये. तिथं म्हणता येते ऍप्रिसिएशन ऑफ द पोयम. एक पोयमचा स्टांजा तुम्हाला दिलेला आहे किंवा एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला दिलेला आहे आणि ऑन दॅट बेसिस तुम्हाला हे सगळे पॉईंट्स कव्हर करायचे आहे, जे की पूर्ण 5 मार्क तुम्हाला मिळवून देतील. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या शाळेत सुद्धा गाईड करण्यात आलेलं असेल ऍप्रिसिएशन कसं लिहायचं. तर हे ते पॉईंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता आपण जाऊया पुढे. बघा, दोन्ही मिळून 10 मार्काचे ऍक्टिव्हिटी पोयमवरती बेस्ड आहेत. एक एक्स्ट्रॅक्टचे क्वेश्चन आन्सर्स लिहिणं आणि दुसरं म्हणजे काय, तर दुसरं त्या पोयमसाठीचं ऍप्रिसिएशन इथे लिहिणं. तर मी नक्कीच असं म्हणेल की आतापर्यंत जे चाललंय ते तुम्हाला कळलं असेल. फक्त पॅटर्नला अनुसरून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही आरामशीर इथे 60-70 अबव मार्क्स तुम्ही स्कोअर करू शकता. तर हे बघा, इथे नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा जो नेक्स्ट जो आपला पार्ट आहे तो आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. सेक्शन 4 जो आहे तो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, म्हणजे जो पॅटर्न आपण पॅसेजेससाठी पाहिला, दोन्ही सीन पॅसेजेससाठी, टेक्स्च्युअल पॅसेजेससाठी, सेम तसाच पॅटर्न इथे सुद्धा असणार आहे. बघा, A1 मध्ये काही ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आन्सर्स लिहिण्याच्या. त्यानंतर A3 मध्ये वर्ड ड्रिल आहे, जसं की वोकॅबलरी बेस्ड. त्यानंतर A4 मध्ये पुन्हा एकदा ग्रामर बेस्ड क्वेश्चन आहे. आणि शेवटी जो आहे A5 जो आहे तो पुन्हा एकदा पर्सनल रिस्पॉन्स बेस्ड क्वेश्चन आहे. तर हा पॅटर्न कधी चुकणार नाहीये, कुठेच जाणार नाहीये. असाच पॅटर्न तुम्हाला एक्झाममध्ये ऍज इट इज विचारला जाणार आहे. आणि नंतर एक प्रश्न आहे जो की कंपल्सरी टाईपचा आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर समरी रायटिंग करायची आहे. रीड द पॅसेज गिवन इन द क्वेश्चन नंबर 4. म्हणजे हा जो पॅसेज आहे क्वेश्चन नंबर 4चा तो वाचून अँड राईट द समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल. समरी लिहिण्यासाठी 5 मार्क इथे 9th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना असा एक प्रश्न सुद्धा इथे इन्व्हॉल्व करण्यात आलेला आहे.
आता सर्वात शेवटच्या सेक्शनमध्ये आपण आलेलो रायटिंग स्किल सेक्शनमध्ये. तर इथं बघा लेटर रायटिंगचा जो पहिला प्रश्न आहे तो 5 गुणांसाठी 5 मार्कांसाठी 5 मार्क्ससाठी इथे आहे. त्यानंतर से सॉरी आपण तो डिस्कस करणार नाहीये, पण मी एवढंच सांगेल, की फॉर्मल आणि इन्फॉर्मल दोघांपैकी एकच कोणतं तरी लेटर तुम्ही लिहा, म्हणजे 5 मार्कासाठी तो असणार आहे. त्यानंतर बी जी ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला B1 और B2 पैकी एक लिहायची जी 5 मार्कासाठी नीट बघा कोणत्या त्या ॲक्टिव्हिटीज आहे. तर तिथे पाहू शकता तुम्ही डायलॉग रायटिंग एक आहे इथे आणि नंतर डायलॉग रायटिंगचा पण एक स्पेसिफिक पॅटर्न आहे. तो मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, की पहिला जो 1 मार्क जो आहे तुम्हाला प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. वेगवेगळ्या सेंटेन्सचा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे कोणता सेंटेन्स पहिला, दुसरा असं 4ही पैकी डिसाईड करून तुम्हाला एक डायलॉग कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. इथे फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे. तुमच्या मनाने लिहायचे विद्यार्थी मित्रांनो, याचा स्पेसिफिक आन्सर नसणार आहे. म्हणजे तुम्ही जर काही लिहित असाल आणि इतर दुसरा विद्यार्थी काही वेगळं लिहित असेल, तर तुमचं चुकलेलं असेल असं यामध्ये काहीही नसतं. आपल्या मनाने जे येईल ते उत्तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आणि सी त्याच्यातलाच पार्ट आहे जो राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड्स ऑन द टॉपिक लाईक क्लीन इंडिया अँड ब्युटिफुल इंडिया. तर अशा प्रकारे ह्याला 3 मार्क आहे. म्हणजे ते दोन्ही 1-1 मार्काला आणि हे 3 मार्काला असे 5 मार्क टोटल डायलॉग रायटिंगचे तुम्हाला इथे मिळतील. जर तुम्हाला डायलॉग रायटिंग करायची नसेल, तर तुम्ही B2 अटेम्प्ट करू शकता, जो की स्पीच रायटिंगचा आहे. तर मला असं वाटतं डायलॉग रायटिंग यापेक्षा तुम्हाला सोपं जाणार आहे नेमकं. तुम्ही ते करू शकता. काही हरकत नाहीये. नंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा प्रश्न आहे A1 आणि A2 ज्याच्यामध्ये 2 टाइपचे प्रश्न आहे. एक तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि दुसरा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे ह्या गोष्टींचा वापर करून पॅराग्राफ लिहिणे, याला तुम्हाला म्हणावं लागेल नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा अ, काही पॅराग्राफ अशा प्रकारे दिला असेल आणि तुम्हाला त्यानुसार ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला सांगितली असेल, तर त्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल प्रकारचा पॅराग्राफ असं म्हणावं लागेल. सॉरी मी थोडंसं चुकीचं सांगितलं, की हे जे आहे ना याच्यावरून पॅराग्राफ लिहायचा आहे. तर हा नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे आणि जो दुसरा मी खालचा सांगितला, तो पॅराग्राफवरून ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. हा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे. चला ठीक आहे. तर असं पाहून झालं असेल आपलं आता. तर शेवटचा आहे एक्सपांड द थीम टाइपचा क्वेश्चन. एक्सपांड द थीम. तर एक्सपांड द थीम सुद्धा 5 मार्कासाठी इथे तुम्हाला दिसतंय 5 मार्कासाठी. तर इथे आहे 2 कन्सेप्ट करायचे आहेत तुम्हाला. जे 2 आहेत ते आहेत, एक तर न्यूज रिपोर्ट लिहा किंवा डेव्हलप अ स्टोरी. ओके. स्टोरी रायटिंग करा. असा पण एक प्रश्न इथे तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर या दोघांपैकी एक अटेम्प्ट करण्याला 5 मार्क आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरच्या 2 टाइपपैकी एक अटेम्प्ट करण्याला 5 मार्क आहे. 2 लेटरपैकी 1 लेटर अटेम्प्ट करण्याला 5 मार्क आहे किंवा डायलॉग किंवा स्पीचपैकी काहीतरी अटेम्प्ट करण्याला 5 मार्क आहे. तर हा एक स्पेसिफिक टाइपचा तुमचा क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नमध्ये कधी चेंज होणार नाही, असाच असणार आहे तो. तर काही काळजी करू नका. ह्या रायटिंग स्किलच्या टॉपिकची नेमकी तयारी करा, म्हणजे काहीही उरणार नाही. तयारी तुमची व्यवस्थित होईल. शेवटचं आहे ट्रान्सलेशन. ओके. ट्रान्सलेशनचा सेक्शन 5 मार्क्ससाठी आहे. आता ट्रान्सलेशन जर तुम्ही मराठी मीडियमचे तर मराठीतच ट्रान्सलेट करावं लागेल. हिंदी मीडियमचे असाल तर हिंदीमध्ये, इतर कोणत्या मीडियमचे असाल तर इतर कोणत्या मीडियममध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागेल. ट्रान्सलेट इंटू युअर मदर टंग. ओके. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो प्रश्नपत्रिका पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला जे मी व्होकॅब्युलरीचे सांगितले होते पहिले लँग्वेज स्टडीचे, हे नेमके तुम्हाला डायजेस्टमध्ये मिळणार आहे. घाबरू नका. व्यवस्थित त्याची तयारी करा आणि चांगल्यात चांगले मार्क मिळवा. अशाच प्रकारे आपला हा व्हिडिओ इथे संपतो आणि जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात पाहिजे असेल, तर नक्कीच तुम्ही काय करा, तर तुमचं नाव सांगा मला, तुम्ही कुठून बोलताय ते सांगा. तुम्हाला नक्की ही PDF मध्ये प्रश्नपत्रिका मी पाठवणार आहे. तर इथे आपलं इथे हा व्हिडिओ आपला संपलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.